हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मस्त लसलसीत अशी भेंडी मसाला बनवूयात. खूप आवडते आणि खूप छान लागते. ही पद्धत, ही ट्रिक वापरल्याने एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ही छान स्वच्छ धुतली आहे आणि त्याला कापडने पुसून घेतली आहे. आता त्याला आपण कट करून घेऊ चाकूने. कशा पद्धतीने कट करायचे आहे. छोटी छोटी बघून घ्यायची. जास्त मोठी जर घेतली आणि त्याच्यात सीड्स जास्त असतात. एका साईडने असं कट करून घ्यायचं, दुसऱ्या साईडने पण कट करायचा आणि मध्ये कट टाकायचं. एक कापून घ्यायचा आणि 2 भाग करायचे त्याला. अशा पद्धतीने सगळे आपल्याला भेंडी कट करून घ्यायचे आहे. मध्ये कट केलेलं कसं मसाला पूर्ण मध्येपर्यंत जातो आणि शिजते छान आणि छान टेस्ट लागते. सगळी भेंडी कट झाली आहे, बघू शकतात. मध्ये कट टाकून बरोबर मी भेंडी कट करून घेतली. आता चला तर मग आपण कशी बनवायची बघूयात. मिरची टाकायची, त्याच्यामध्ये हळद, मसाला, जिरे पावडर आणि लिंबूचा रस आणि बेसन छोटे 2 चम्मच. त्याला सगळं मिक्स करून घेऊ मस्त. लिंबूचा रस टाकलाय म्हणून मिक्स होईल ते. थोडंसं तेल लावायचं असेल तर मी तेल पण लावू शकतात. त्याला कढई घ्यायची, एक तेल टाकायचं आणि आधी जो मोठे मोठे मी कांदे, एक मोठा कांदा घेतला, असे मोठे मोठे कट करून घेतले. त्याला थोडेसे फ्राय करून घेऊ, कारण की आपल्याला वरती लागणार आहे. फ्राय झाले कांदे, काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि जास्त तेल टाकलेलं होतं ऑलरेडी मी, त्याच्यात हे शिजवून घेऊ आपण भेंडी. थोडंसं मला तेल कमी पडतं आहे म्हणून तेल टाकलं आहे मी अजून. चार 4-5 मिनटासाठी आपण भेंडी शिजवून घेतली. असं प्रेस करून बघायचं, छान शिजली आहे. तर ग्रेव्हीकडे वळूयात. लसूण पेस्ट टाकलं आहे मी. चॉपरमध्ये बारीक कांदा 2 मोठे घेतलेत, एकदम बारीक करून घेतला आहे. आणि त्याला ऑलरेडी आपण जास्तच तेल टाकलं होतं. त्याला थोडंसं फ्राय करूयात. दही घ्यायची 2 चम्मच वाटीमध्ये ग्रेव्हीसाठी. थोडंसं मीठ, हळद, मसाला आणि मिरची. त्याला सगळं मिक्स करून घेऊ. जिरे पावडर टाकलं आहे, मिक्स झालं आहे छान. त्याला साईडला ठेवू. आता हे पण झालं आहे. त्याच्यात टमॅटोची प्युरी टाकायची आहे. 1 टमॅटो मोठा घेतला आहे, त्याची प्युरी बनवून घेतली आहे. ते टाकून द्या. त्याला मिक्स करूयात. 2-3 सेकंदासाठी त्याला शिजवून घेऊ. झाकून दिलं आहे. आता बघूयात. छान बघू शकतात तुम्ही स्ट्रक्चर. त्याला मिक्स करू आणि दहीची ग्रेव्ही टाकूयात.
त्याला पण छान मिक्स करू आणि 5 मिनटासाठी कमी गॅसवर होऊ देऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू, वरून पण टाकणार आहे. त्याला मिक्स करू छान. झाकून दिलं आहे. आता बघू शकतात ऑइल सेपरेट झालं आहे ग्रेव्हीपासनं. त्याला मिक्स करू. छान झालं आहे, आता शिजली आहे. आता ते आपण जो फ्राय कांदा केला होता ते टाकून देऊ आणि त्याला मिक्स करू. लक्षात घ्यायचं की आधी पण मसाला टाकलेला असतो भेंडीमध्ये आणि नंतरही आपण दहीमध्ये मसाला घेतो. मग मेजरमेंटनुसार तुमची भेंडी किती त्यानुसार तुम्ही मसाला घेऊ शकतात. थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला मिक्स करू आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं त्याला आणि झाकून द्यायचं 2-3 मिनटासाठी. झाली आहे छान ग्रेव्ही आपली. मिक्स करूया त्याला आणि त्याच्यात भेंडी मिक्स करून द्यायची. आता सगळी टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊ आणि 4 ते 5 मिनटासाठी त्याला होऊ देऊ आपण. याला तुम्ही छान भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतात. एकदम छान. तुम्ही परत करा, नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.